तर हॅलो आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी तुमचा होस्ट विश्वास जाधव ए मी गरीब रायडर. सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना थंबनेल आणि टायटलवरून तर कळालं असेल की आपण कुठल्या राईडला आहोत. आणि ही राईड टोटली माझी अनप्लॅनेड आहे. काही अशी प्लॅन करून नव्हतं चाललं, फक्त ठरवलं होतं की मालवणला जायचं. तर एक अपडेट फक्त यायचं होतं 1 मे 2025 ते 1 मे 2026 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण आपला कोकणचा दौरा करणार आहोत. म्हणजे 1 वर्षामध्ये पूर्ण आपण कोकण पिंजून काढणार आहोत सगळा. आणि ज्या काही लोकेशन असतील त्या सगळ्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या सगळ्या लोकेशन आपण कॅप्चर करणार आहोत. मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो, ते आज सांगूनच टाकतो की आपण आपल्या लाईफचा सेकंड ड्रोन आपण परचेस केलेला आहे. आणि जिथे पण आपण कोकणामध्ये आवाजाचा इश्यू होतो, जिथे पण आपण कोकणामध्ये फिरू तिथे आपण सगळ्या लोकेशन या ड्रोनच्या मार्फत कॅप्चर करणार आहोत. तर 1 मेपासून आपण आपला कोकणचा दौरा आहे तो कंटिन्यू करणार. जसा वेळ मिळेल तसा आपण कोकणामध्ये एंट्री करणार. बाकीच्या ज्या काही राहिलेल्या लोकेशन असतील त्या फिरून हिंडून घेणार. सध्या तरी आज मी मालवणला जाणार नाही आहे, उद्या जाणार आहे मालवणला. आणि बाकीचे मित्र पण उद्याच येणार आहेत. आज तशी तारीख आहे 29 एप्रिल. उद्या आहे 30 तारीख. उद्या संध्याकाळपर्यंत मालवणला पोचायचे आणि 1 तारखेला पूर्ण आपलं मालवण फिरायचं आहे. 2 तारखेला आपल्याला जायचं परत आपल्या गावाला दापोलीला. सध्या आता काही प्लॅन नाही आहे. आता मी आहे थांबले खेडच्या थोडा आधी. इथून मला जायचं चिपळूणला. चिपळूणच्या नंतर कुठे काय जायचं आहे अजून काही नक्की डिसायडेड नाही आहे. तर ही जी व्हिडिओ आहे ती सुरुवातीपासून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चल भाई, रायडर निघाले राईडला. चलो भाई लेट हो रहा है. नो माउंट कर देते. चल भाई, ऑल सेट जाने को. गणपती बाप्पा मोरया. सांभाळून घे रे बाप्पा. अनप्लॅनेड राईड. चलो. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत. तर आता वाजले आहेत सकाळचे बरोबर 7:40 आणि आता आपण करतोय पनवेल बायपास. सगळ्यात पहिलं तर कॅमेरा अँगल चेक करून घ्या भावनो. कॅमेरा अँगलवरती बरंच काम केलं आहे. आता कॅमेरा अँगल बरोबर आलाच पाहिजे आपला. तर पनवेलपासून महाड खेडेपर्यंत आहे ना, आज मला अजिबात टाईमपास करायचा नाही. सकाळपासून बरा टाईमपास झाला रूट डिसाईड करण्यामध्ये, हे सगळं करण्यामध्ये. कारण ही राईड आहे ना टोटली मी अनप्लॅनेड चालतो आहे. अनप्लॅनेड. नेहमीचा आपला पेट्रोल पंप आलेला आहे. बंद है, लफड़ा हो गया ना. वंदे 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 बोल के काय हरकत नाही. अजून एक पेट्रोल पंप आपल्याला माहिती आहे. गाडीमध्ये एवढं पेट्रोल तरी आहे की माणगावपर्यंत इझिली जाते. सकाळचे ना 8 वाजत आलेले असावेत अंदाजे. आणि आता मी आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. सध्या आहे ना काय बोलू मला काहीच कळत नाही. कारण आहे ना पहिल्यांदा असं होतं की मी काय डिसाईड नाही केलेलं आहे. टोटली मी अनप्लॅनेड चालतो आहे. आणि अनप्लॅनेड चालतो आहे ना त्यासाठी मी बरेच असं लगेच कॅरी केलं आहे. खरं तर मी निघणार होतं 30 तारखेला, पण 29 तारखेची आजची जी सुट्टी आहे ती अप्रूव्ह झाली आणि त्याकरिता मी थोडा आज लवकर निघालो. तर सध्या तरी प्लॅन असा आहे की आपलं फक्त आता चिपळूणला जायचं नक्की ठरलं आहे. चिपळूणवरून पुढे कसं जायचं, कुठे जायचं काहीच अजून ठरलेलं नाही आहे. कारण चिपळूणला यासाठी की आपली एक 5वीला पुजलेली बहीण आहे जी प्रत्येक ट्रिपला माझ्यासोबत असते. तिला पिक करायचं आहे. मग पुढची जर्नी आहे ती परत कंटिन्यू करायची आहे आणि ठरवायचं कुठे जायचं. आणि ते तर मालवणला जायला माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर चिपळूणवरून रत्नागिरीला जाऊ, रत्नागिरीवरून कोस्टल रूटने मालवणपर्यंत जाऊ, सगळं फिरत सगळे गाव हिंडत. तर कोकण कोस्टल एक ऑप्शन आहे रत्नागिरीपासून ते मालवणपर्यंत. सेकंड ऑप्शन म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे. पण लगेज आहे पिलियनसोबत अँटॉकवरती, सेफ राहणार नाही. त्यासाठी मुंबई गोवाचा ऑप्शन कॅन्सलच करावं लागेल. कारण ऑप्शन नाही, कारण सेफ्टी रिझनमुळे कॅन्सल करते. आणि चिपळूणपासून ते मालवणपर्यंत अंतर बघायला गेलं ते 250 किलोमीटरच्या आसपास असतं. मुंबई गोवा हायवेने न जाता कोकण कोस्टलने गेलेलं बरं राहील.
आता कोकण कोस्टल नाही, पण आता हॉल्ट कुठे घ्यायचा, थांबायचं कुठे, स्टे कुठे करायचा, तो एक माझ्या पुढे प्रश्न असणार आहे. अरे यार काय होते आपल्यासोबत आज. आपले ना रायडिंग ग्लव्स पडले होते, ते घ्यायला परत गेलो मागे, पण 10-15 मिनटं अजून टाईमपास झालं जरा. जाऊ द्या, हरकत नाही. खरं तर आहे ना, ज्यांनी कोणी आपल्या मागच्या व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये पण मी एक अनाऊन्समेंट केली होती की आपल्याला मे महिन्यामध्ये पण आपल्याला गावाला जायचं आहे पहिल्या आठवड्यामध्ये. तर मी आता विचार केला, तर लग्नासाठी तर जास्त दिवस सुट्टी टाकणार आहे, तर त्यापेक्षा आहे ना 1-2 दिवस आधी आहे ना कुठेतरी एक चांगली राईड मारून येतो आणि तिकडून मी मग गावाला जातो. तर ठरलं की आता मालवणला जायचं. तर मी थोडं असं डिसाईड केलं आहे की ह्या वर्षी आहे ना, यावर्षी म्हणजे 1 मे ते पुढचा मे, 1 मे 2026 ते 1 मे 2027 या टाईम पिरियडमध्ये मला जेवढा कोकण फिरून घेता येईल ना, म्हणजे एकदा जवळून बघता येईल तेवढा मी जवळून बघण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. 10:30 वाजून गेले आहेत, अजून मी इंदापूरला पण नाही पोचलो आहे. तर मागे थोडा नाश्ता करायला बसलो ना, तिथे काय शूट वगैरे काय केलं नाही, कारण कॅमेऱ्याच्या बॅटरीज आपल्याला सेव्ह करायच्यात खूप. आणि आता तिकडे बसल्या बसल्या एक छोटीशी आयटिनरी बनवली आजची की आज काय प्लॅन करायचं आहे. सध्या तरी आहे ना, इथून ते आता चिपळूणपर्यंत राईड कंटिन्यू करणार. चिपळूणवरून झोंबडी करून एक गाव आहे, तिथे आपली बहीण आहे, ती आपली वाट बघते, तिला पिक करणार आणि तिथून ते सेट रत्नागिरी आणि नाहीतर कशेळी इथे जाऊन आजचा मुक्काम असणार आहे आपला. एवढा काय ते आजचा प्लॅन आहे. या अनप्लॅनेड राईड आहे ना, रस्त्यामध्ये प्लॅन करायला जाम भारी पडते. सध्या आता 100 किलोमीटर नंतर गाडीला पण चांगला ब्रेक दिला मी. खरं तर 70 किलोमीटर नंतर थांबायचं होतं, पण थोडंसं पुढे निघून आलो आणि शेवटचे आपले 160 किलोमीटर आपल्याला चिपळूणपर्यंत 160 किलोमीटर जायचं आहे आणि त्याच्या पुढे पण अजून 100 किलोमीटर आहे बहुतेक. आत्ताशी मी कोलाडला पोचलो. आता मंथ एंड आहे ना, तर बरेच जण गावाला, आणि मे महिना हा कोलाडचा एवढंच रस्त्याचं काम बाकी आहे. हा एक झाला ना, माझ्या गावाला जायचा रस्ता सुसाट आहे. मग आज माझ्यासोबत आपली चार्जिंग केस पडली, 2 बॅटऱ्या पण रस्ते डॅमेज झाले रे, बॅटऱ्या दोन्ही. पुन्हा वरपर्यंत नका आणणार दादा, ती गरमी आहे आधीच. मागचे काही 15-20 मिनटं अर्धा तास गाडी रिझर्ववरतीच होती. काही ठिकाणी पेट्रोल बंद आहे, तर कोणी पेट्रोल देत नाही आहे. तर बोललं दरवेळी माणगावला पेट्रोल भरतो, बोललं ह्यावेळी जाऊ दे, जिथे भेटेल जागा तिथे आपण पेट्रोल भरूया. होप माणगावला ट्रॅफिक नको प्लीज देवा. अरे पोलीस ऑफिस, माणगावची ट्रॅफिक इथूनच सुरू नाही बोलून इथूनच सुरू झाली माणगावची ट्रॅफिक. माणगावची हद्द सुरू झाली आणि ट्रॅफिक पण सुरू झाली. ते बरं आहे की आपलं 2 व्हीलर आहे, बाजूबाजूने निघून जातो आपण. आणि ते असे कारवाले ओव्हरटेक करायचे बघतात ना, ह्यांच्यामुळे अजून ट्रॅफिकची लागते. दुपारचे ना बरोबर 12 वाजायला आलेत. चिपळूण अजून 99 किलोमीटर आहे. बापरे, अजून 2 तास म्हणजे 2 वाजतील जायला. सध्या तर रायडिंग ग्लव्स आहेत ना, नाही घालत, खूप गरम होते, घाम येते आतमध्ये, खूप घाम. दुपारचे आहेत ना, बरोबर वाजले आहेत 12 आणि चिपळूण जिथे मी थांबलो होतो ना, आता तिथून बरोबर आहे 100 किलोमीटर. आणि चिपळूणच्या पण आतमध्ये एक झोंबडी करून गाव आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. अजून 130 किलोमीटर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे या हायवेवरती. मेन लपडा काय माहिती आहे का, ऊन आहे ना आता पीक लेवलला आलं, पीक लेवलला. जराशी पण कुठे गाडी थांबवली ना, पूर्ण घामाने भेटून जाते आतमधून. तसं जर पूर्ण भेटूनच गेलोय, थांबलं की वाट लागते की एवढं बेकार ऊन आहे. त्यात अंगात चरब्या, समर राईड करायची आहे. गे उन्हाळी राईडमध्ये. आता सकाळपासून तर एवढ्या आरामात आलोय, विचारू नका. त्यात आपले रायडिंग ग्लव्स 2 वेळा पडले, एकदा आपले बॅटरीचा केस पडला. नशीब त्या बॅटरीज भेटल्या, बोंब लागली असते. महाड 12 किलोमीटर्स आणि ना रस्त्याच्या आणि माणगाव ते महाडच्या मध्ये ना, हे रस्त्याच्या कडेला आहे ना, एक असं झाड पण नाही सावलीचं, जिथे मी थांबू. नेहमीप्रमाणे आपली गांधार, पाले, लेणी आणि आपण इथूनच ह्याला असं हाय करत चाललो आहे. किती वेळा जाणार, किती वेळा इथूनच बघणार आपण, फक्त कधी तिथे वरती जाणार असं झालं आहे मला आता. कारण आता एवढ्या राईड आपण केल्या, तिथं आपण वरती जाणं काय आपलं होत नाही आहे. होईल लवकर. तर मान्सूनमध्ये गेलं की बरं राहिलं जरा. सध्या आपली मालवणची राईड आहे, त्याच्यावरती फोकस करूया. ती पण कशी चालली काय माहिती. बिन ठरवल्या निघालेला माणूस आहे, बिन ठरवलेल्या. सांगायची गरज नाही, फेवरेट टर्न आहे माझा. एवढा कर्व आहे हा, एवढा कर्व बायकरसाठी तर लीन करायला मजा आहे इकडे. पण थांबव, हे रमलर्स पण आहेत, हे गाडी स्कीड होण्याची चान्सेस. मला आहे ना सगळ्यांना एक गोष्ट शेअर करायची होती. आपलं चॅनल जेव्हापासून असं मॉनिटाईज झालं आहे ना, तेव्हापासून आपण यूट्यूबमधून आहे ना बरंच काय असं कमवलं आहे.
पैशाची गोष्ट नाही करत आहे मी, कारण खरं सांगू स्वतःच्या घडीला यूट्यूबमधून पैसा कमवणं आहे ना फार कठीण आहे. त्यासाठी एकदम पूर्ण कन्सिस्टन्सी पाहिजे आणि पूर्ण एकदम लक्ष केंद्रित केले पाहिजे यूट्यूबवरती. सध्या आपण आपली जी जर्नी आहे त्याच्यावरती आपली सध्या फोकस आहे. पैसा तर काय मी असा पण जॉब करून कमवतो आहे, ठीक आहे. सध्या ही जर्नी माझ्यासाठी सगळं काही आहे आणि जर्नीमध्ये भेटणारे सगळे मित्र सवंगडी, असेच काही मित्र सवंगडी मला भेटले यूट्यूबमधून, जे फक्त मला ज्यांनी फक्त माझ्या कमेंट आणि इंस्टाग्राममधून मला कॉन्टॅक्ट केला होता. असे चालू झालं आहे इकडून माझा वन ऑफ द फेवरेट रोड, आपलं महाड ते पोलादपूरपर्यंतचा. हेल्मेटचं वायसर उघडलं ना, पूर्ण गरम वाफ घुसते आतमध्ये आणि रस्त्याच्या कडेला पण झाडं नाही आहेत जिथे थांबू असं थोडा वेळ. महाडपासून ते 15 मिनटात पोलादपूर गाठले. पोलादपूरच्या पुढचा हा घाट रस्ता आहे तो सुरू झाला आहे आपला. हा जो घाट रस्ता आहे ना, याचं नाव मला अजूनही माहिती नाही पडलं आहे, कारण गुगल मॅपवर पण चेक केलं तर काहीच असं मेन्शन वगैरे काही नाही आहे. चिपळूण 60 किलोमीटर, रत्नागिरी अजून 150 किलोमीटर आहे. जुना कशेडी घाट, हा पण घाट आपल्याला एकदा करायचा आहे रे. मी पण नाही गेलो आहे कधी त्या घाटातून. चलो आता लागेल कशेडी भोग. एनडी फिल्टर लावलं तर सगळं ब्लॅक दिसत असेल आणि टनलमध्ये AC सारखं थंड आहे बाहेरच्या वातावरणापेक्षा. खेड 19 किलोमीटर आहे. नशीब आपलं तो डायलॉग, कोकण रेल परिसर से मेल. सध्या इकडे तरी ग्रीनरी खूप आहे माहिती आहे का. आपलं ते वडखळ नागोटणे हा वाला पट्टा आहे ना, तिकडं सगळं जास्त करून ओसाड आहे, पण हा भाग बघा ना पूर्ण ग्रीनरीमध्ये आहे. इथे त्यामध्ये ना गरम आहे ना कमी होते, वारा तरी थंड येतो एवढे ऊन असून पण जरा. पण फक्त गाडी चालवतात, थांबलो की अजिबात वारा येत नाही आहे. सध्या चिपळूण गाठाच्या ह्याच्यावरती आहे मी. जसं किलोमीटर कमी होत चाललं आहे, जीवात जीव येत जातो आहे. आणि ही पहिली अशी वेळ असेल म्हणजे मुंबईकडून गोवा साईडला जाताना खेडच्या पुढे जाणार आहे, कारण तर खेडच्या पुढे जाणं होत नव्हतं माझं. तो भोसते घाट मला बघायचा परत एकदाच त्या घाटातून आलो आहे, भोसते घाटातून. ते लास्ट इयर ते पण मालवणवरून परत येताना. आणि होप सगळ्यांनी ड्रोन आपला बघितला असावा. जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे डिक्लेअर केली आहे, आपली जी कोकणची राईड आहे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. म्हणजे एक प्रकारची कोकण सिरीजच आपल्याला कंप्लीट करायची आहे. एक असं कुठेतरी मनात होतं की आता समजा एवढा माझा कोकणामध्ये जन्म झाला आहे आणि मी कोकण जवळून बघितला नाही, तर मला तर त्याची कुठेतरी लाज वाटते माहिती आहे का. अजून म्हणजे जेवढा बघायचा तेवढा मी बघितला, पण अजून जवळून बघायचं आहे मला कोकण. आणि देव आपली ती इच्छा हळूहळू पूर्ण करतो आहे. आणि खेडपासून ते बरोबर आपली जी राईड आहे 60 किलोमीटरची राईड आपली बाकी आहे. खेड 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 कुठला काळ होता, इथून फक्त एक राईड टाकायचो आपल्या भरणा नाक्यावरून, इथून ते डायरेक्ट सर्व्हिस रोड पकडून जायचो, राईड घ्यायचो आणि सरळ दापोली गाठायचो 30 किलोमीटर. आज खेड तसं नाही होणार तुझ्यासोबत. आज तुला बायपास करणार मी. आता खेडच्या पुढे जो सुरू होईल तो आपला भोसते घाटातून एकदाच आलो आहे, ते पण लास्ट इयर आपण मालवणवरून परत येताना. आपली चावी हरवलेली माहिती आहे ना, सगळ्या आठवणी येणार आहेत आता तिकडे चावी हरवलेल्याची सगळी. आणि इथून ते सुरू होतो आपला भोसते घाट. सेकंड टाईम भोसते घाट. सध्या ड्रोन शॉट घ्यायची इच्छा आहे, पण आपण सध्या लेट आहोत. पुढे आपल्याला बरेच चान्स मिळतील ड्रोन शॉट वगैरे घ्यायचे. घाट छोटा आहे तरी पण इथं केअरफुली जायला हवं. सध्या लगेजमुळे ना थोडासा टर्न घ्यायला थोडासा आहे ना प्रॉब्लेम होते, कारण बॅग हेवी आहे. टर्न घेताना गाडी सध्या लवकर हे होत नाही आहे, टर्न नाही घेत आहे सध्या. वन साईड जाते गाडी. आणि बऱ्याच जणांचे गैरसमज आहे की मी कुठल्या लोकेशनला फिरायला जातो तर तिकडची माहिती वगैरे हे सगळं सांगणार. हे बघा तुम्हाला सांगतो की माहिती वगैरे सांगणं डिटेल म्हणजे ते तसं पण एक थोडक्यात मी सांगू शकतो, पण असं डिटेलमध्ये माहिती वगैरे आहे ना ते आपल्या या चॅनलवरती सध्या पॉसिबल नाही आहे. आपण आहे ना आपल्या चॅनलवरती माझी स्वतःची एक ट्रॅव्हल जर्नी, माझी राईडची जर्नी ही मी एक दाखवतो आहे. एक कुठेतरी स्वप्न आहे माझं एक देश फिरायचं, ते मी कशा प्रकारे पूर्ण करतो आहे हे मी या चॅनलवरती आणतो. एकदम 50 किलोमीटरचं अंतर बाकी आहे इथून. चिपळूण 28, अजून पुढे आपल्याला अजून 20 किलोमीटर जायचं आहे. चला चिपळूणला पोचलो आहे. आता इथून बरोबर 28 किलोमीटरवरती जायचं आहे आपल्याला. आता पेट्रोल पंप आहे जवळ कुठे इथे? सर्व्हिसने जाऊ, पलीकडून जाऊ. चिपळूणमध्ये पेट्रोलला थोडंसं फुल करून घेतलं आहे. आता इथून ते काय 25 किलोमीटरचं डिस्टन्सच बाकी आहे. सरळ गेलं की परशुराम घाट
थोडंसं पुढे जाऊन युटर्न घेऊन आलो पेट्रोल भरून. मागे एस टी अरे बाबा, भागो 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 भागो. आता एक्झॅक्टली मी तर इथे पहिल्यांदा आलो आहे. आता इथून तरी जिथे आपल्याला जायचं आहे काय झोंबडी गाव, त्या आहे बरोबर 25 किलोमीटरवरती. हायवे सोडून आता गावचे रस्ते लागले. हे सगळं पावसाळ्यात बघायला किती भारी मजा येईल ना. आणि मी शहाणपणा उन्हाळ्यात आलो आहे. चला उन्हाळ्यातलं कोकण पण वेगळं भाई. आंबे भेटेल कुठे ना कुठेतरी. आता हेल्मेटचं वायसर उघडलं ना, जे गरम हवा डोळ्याची शेकून निघते ना, वा. इथे जरा आतमधल्या रोडवरती आलं ना जरा बरं पडते. जरा झाडं वगैरे आहे, सावली वगैरे तरी आहे. नाहीतर त्या हायवेवरती नुसतं ते हायवे आणि हायवेच्या त्या गरम वाफा ना, कडेला काय झाडं झुडपं काहीच नाही. आता या येडीला कुठं शोधायचं. कधी मी आणि माझी छोटी बहीण आम्ही निघालो आता चिपळूणवरून. म्हणजे ही आता हिच्या आत्या मावशीच्या घरी होती. मावशीच्या घरी हिला पिक केलं आहे आणि इथून कॅम्पिंग. सध्या तरी 111 किलोमीटर दाखवते अजून. म्हणजे 2-2.5 म्हणजे निवांत जर गेलो तर 2 ते 2.5 तासाचा रूट आहे, जो की एस्टिमेटेड टाईम दाखवते. इथे अरायविंग टायमिंग पोहोचायचा. सध्या गाडीवरती एवढं सामान वाढलं ना, असं वाटतंय कोकणच्या लदाखला निघालो आहे आम्ही फिरायला. आता हे बघ, या 2 दिवसाच्या ट्रिपला एवढी माझी टराकली आहे. लदाख करेल तेव्हा माझी काय होणार आहे. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही आत्ताची फक्त अर्ध्यामध्ये पोचलो आहे कशेळी बीचला. त्यांना कॉन्टॅक्ट करून एक जेवणाची सोय तिकडे करू शकतो आम्ही. आता काय रस्ता माहिती आहे. आता काय निवांत जाऊ शकतो मी. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टोटल 12 तास झाले बाहेर आहे आणि नुसती राईड करतो आहे. आणि आताशी फक्त 350 किलोमीटर झालेत गाडी चालवून. नशीब आज जर 500 किलोमीटर गाडी चालवण्याचं असतं तर फाटून 4 झाली असती माझी. तर आता पटकन आता अंधार पडत चालला आहे. कॅमेऱ्याची फक्त लास्ट बॅटरी आहे आणि आता डायरेक्ट आम्हाला जायचं आहे कशेळी बीचला. तिथेच टेंट पिच करायचं आहे, पटकन जेवणाची व्यवस्था करायची आहे आणि ढाराडूर पंढरपूरहून झोपायचं आहे. मॅपमध्ये पण रात्र झाली, खरं संध्याकाळ झाली. हवा पूर्ण करता ब्रिज ह्याचा ड्रोन शॉट घ्यायचा होता. हे बघ, आता नाही रे, आता काय वेळ आहे का. अहो इथे कोपऱ्यात इथे ते पाण्यामध्ये मस्जिद बांधले ते, आणि तो तिकडे दिसणार नाही पण तो झाडांमध्ये पूर्णगडचा किल्ला आहे. शेवटचे आपले 10 किलोमीटर गावकडे समुद्र किनारा. तिने काय सगळं रील वगैरे व्हायरल होतात, ते गाडी चालवत आणतात बघ वरतून, तेव्हा हा तो रोड इथून चालवत आणतात. एवढा पसारा घेऊन चालतोय भाई. बॅग 1 साईड झाली आहे. शेवटचे 6 किलोमीटर, संध्याकाळचे 7:15 वाजलेत, अजून पोचलो नाही आहे. अजून जाऊन टेंट पिच करायचं आहे, जेवायची व्यवस्था करायची आहे, बरंच काय काय रे बाबा. सकाळी 7 वाजल्यापासून गाडी चालवतो आहे, ते अजून पण हे आहे त्यात चेतना, त्यात हे 2 बॅग ज्या ॲड झाल्यात. बापरे, फाटून हातात आली आहे रे,
पाठवून हातात आली आहे. दिवसाचं असं जेवढं छान वाटतं रात्रीचं तेवढंच भयानक पण वाटतं कोकण. चेतना मला वाटतं त्याला कॉल केला पाहिजे आपण. नेटवर्क आहेत तिकडे, नेटवर्क नसेल तर वांदे होतील. तो नंबर पाठवला आहे बघ तुला, तो तिकडे थांब, जेवायची सगळी व्यवस्था करतो, जेवायची वगैरे. कॅम्प साईड आहे त्याची. तिकडे नाही नेटवर्क, कशाईला नाही नेटवर्क रे. 4 किलोमीटरवरती, 4 किलोमीटरवरती. पुढे माहिती आहे मला.